हॅलो एव्हरीवन, नमस्ते. आय नो 12 वाजलेत बरोबर, तरी आय वुड लाईक टू स्टार्ट दिस सेशन विथ गुड मॉर्निंग. ओके, आर यू रेडी? गुड मॉर्निंग ऑल. थोडासा जोश. ओके, गुड मॉर्निंग ऑल. तर काही 1-2 ते 3दा मी विचारेल. आय कॅन अंडरस्टँड युअर सिच्युएशन. 2 ते 3दा मी तुम्हाला विचारेल, हाऊ इज द जोश. तुम्ही काय म्हणणार? हाय सर. ओके, हाऊ इज द जोश. हाऊ इज द जोश. जोश येत नाही आहे. हाऊ इज द जोश. कमी 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 होत चाललंय. ओके, सो डोंट वरी. याच्या पुढे जो सेशन मी घेणार आहे, I know this one is related to संस्कार and this should be the part of your life, right? संस्कार हे पाहिजेच. पण मी तुम्हाला एक गोष्ट याच्यामध्ये सांगेन की जसं गाडी चालताना गाडीची 4 चाकं ही सोबत चालायला पाहिजे. येस और नो? तसंच आपलं आयुष्य चालताना 4 चाकं ही कुठली असतात? तर नंबर 1 युअर पॅरेंट्स, राईट? तुमचे आई वडील. नंबर 2 युअर टीचर. नंबर 3 100% संस्कार जे तुम्ही आज इथे बघताय. अँड नंबर 4 अकॉर्डिंग टू मी इट्स युअर एज्युकेशन. येस और नो? येस और नो? येस, युअर एज्युकेशन, युअर करिअर, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट युअर लाईफ. कारण जर आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही रिव्हॉल्युशन आणायचं असेल, काहीतरी नवीन करायचं असेल, तर तुमचं एज्युकेशन, तुमचं शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षणानेच जे इथे बदल आणले आहेत ते शिक्षणानेच आणले आहेत. ज्या मोठमोठ्या व्यक्ती इथं आल्या आहेत त्या एज्युकेटेडच होत्या. त्यामुळे करिअर अँड एज्युकेशन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. त्यामुळे आपण सुरुवात करूया या सेमिनारची, या सेशनची एक छोट्याशा प्रार्थनाने. मी एक्सपेक्ट करते की तुम्ही सगळे मला याच्यामध्ये जॉईन करा, राईट? करूया स्टार्ट. 1 2 3 अँड स्टार्ट. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शाळा हे विद्येचे मंदिर आहे. शाळा हे विद्येचे मंदिर. आपले गुरु हे या विद्येच्या मंदिराचे दैवत. आपण सर्व विद्यार्थी म्हणजे याचे भक्त. लठ्ठे एज्युकेशन सोसायटी शाळा महाविद्यालयाच्या रूपात कितीतरी विद्येच्या मंदिराची स्थापना यांनी केली आणि कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामधले हे बनले आहे विद्येचे तीर्थक्षेत्र, राईट? सो शाळा हे विद्येचे मंदिर, आपले गुरु या मंदिराचे दैवत. आपण सर्व विद्यार्थी म्हणजे इथले भक्त आणि लठ्ठे एज्युकेशन सोसायटी म्हणजे इथले तीर्थक्षेत्र. या पावनभूमी, पावनरूपी तीर्थक्षेत्रामध्ये लठ्ठे कर्तव्यपथ अकॅडमीतर्फे विद्यार्थी संस्कार वर्ग स्वरूप आज भरला आहे. आणि याला मी म्हणेल, भरली आहे एक आषाढी वारी. विद्यार्थी स्वरूप संस्कार वर्ग म्हणजे भरली आहे एक आषाढी वारी. तुम्ही सर्व विद्यार्थी आहात या वारीचे वारकरी. तुम्ही सर्व विद्यार्थी आहात या वारीचे वारकरी. या वारीमध्ये दिंडी घेऊन म्हणजेच नवीन नवीन संकल्पना, व्याख्या घेऊन येणारे संत म्हणजे डॉक्टर श्री भरत लठ्ठे सर, श्री प्रमोद चौगुले, सर्व वक्ते, माऊली स्वरूप सर्व शिक्षक, आयोजक आणि संयोजक समिती. आपल्या या सर्वांचे या वारीमध्ये मी CA मोनिका बलदवा मनःपूर्वक करते स्वागत, मनःपूर्वक करते स्वागत. तर आज इथे जो मला विषय दिला आहे, इट इज नोन ॲज करिअर, राईट? येस और नो? सो करिअर हे काय असतं आणि ते आपण कसं चूज करायला पाहिजे याबद्दल मी ती तुम्हाला सांगणार आहे. तर करिअरची व्याख्या आधी आपण बघूया आणि त्याच्या आधी एक गोष्ट मी छोटीशी तुम्हाला इथे शेअर करण्याची माझी इच्छा आहे. ती म्हणजे प्रोफेशनली, बेसिकली आय एम अ चार्टर्ड अकाउंटंट. बाय प्रोफेशन आय एम अ CA. But by passion,
आय एम अ टीचर, आय एम अ मेंटॉर, आय एम अ काउन्सलर. जेव्हा मी CAची प्रॅक्टिस पुण्यामध्ये झाल्यानंतर, पुण्यामध्ये माझं एज्युकेशन कंप्लीट झालं आणि आफ्टर दॅट आय शिफ्टेड टू जयसिंगपूर. जेव्हा मी जयसिंगपूरमध्ये आले, इथे बलदवा हायस्कूलचे कोणी आहे? जस्ट रेज युअर हँड. येस. सो जेव्हा मी जयसिंगपूरमध्ये आले तेव्हा माझ्या इथे लक्षात आलं की लहान गावामध्ये मुलं हुशार तर भरपूर असतात. मी वेगवेगळ्या कॉलेजेस आणि स्कूल्समध्ये सेशन घ्यायला जाते अबाउट करिअर. कोल्हापूर, सांगली, कर्नाटका, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी गेलेत. पुणे आणि बेळगाव याला जर कम्पेअर केला तर मी इथे बघितलं आहे की जयसिंगपूर, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी लहान गावामध्ये मुलं ट्रिमेंडस हुशार आहेत. फक्त त्यांच्यामध्ये एक गोष्टीची कमी आहे की त्यांना करिअर कुठं करायला पाहिजे याचं गायडन्स देणारं कोणी नाही आहे. आपल्याला लहान गावामध्ये 3 ते 4 क्षेत्र जास्तीत जास्त माहिती असतात. नंबर 1 मेडिकल, डॉक्टर. नंबर 2 इंजिनिअरिंग. नंबर 3 कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. कॉमर्समध्ये गेला तर CA, CS, MBA, बँकिंग. एवढंच माहिती आहे. याच्या पुढे कोणाला काही माहिती आहे का? माहिती आहे का? अच्छा, तर आय वुड लाईक टू स्टार्ट विथ सम क्वेश्चन आन्सर. ओके, वी डोंट हॅव दॅट मच ऑफ टाईम. मला तुमचं जास्त टाईम घ्यायचं पण नाही आहे. मी पॉईंट टू पॉईंट बोलेन आणि मी इथे थांबेन. पण थोडंसं तुमचं कॉपरेशन मला पाहिजे, कारण हा दिस टॉपिक इज इक्वली इम्पॉर्टंट फॉर युअर फ्युचर. ओके, कोण सांगणार मला करिअरची व्याख्या? व्हॉट डू यू मीन बाय करिअर? करिअरची व्याख्या. तुम्ही शिक्षण घेताय, 1लीपासून 10वी 12वीचे काही स्टुडंट्स इथं असेल. तुम्ही हे सगळं कशासाठी करताय? फॉर करिअर. येस. कोण सांगणार करिअरची व्याख्या? जस्ट रेज युअर हँड लवकर. एनीवन? भूक लागली आहे? ओके, आय कॅन अंडरस्टँड. तर करिअर म्हणजे काय? तर मी जेवढे सेशन घेते तिथे मुलं म्हणतात की मॅडम एक सक्सेसफुल फील्ड चूज करायची, राईट? त्या फील्डमध्ये जाऊन सक्सेसफुल होणं म्हणजे भरपूर पैसा कमवणं, हे करिअर. कोणासाठी नेम, कोणासाठी फेम, कोणासाठी मनी म्हणजे करिअर, राईट? हेच ऐकलंय करिअर म्हणजे? येस और नो? इथं कोणाचं स्वप्न असेल की मला डॉक्टर बनायचं आहे, कोणी असेल इंजिनियर, कोणी असेल CA, माईट बी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्यायचे आहेत. तुमच्यासाठी हे सगळं करिअर आहे. पण मी तुम्हाला करिअरची व्याख्या सांगते. फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग, फ्रॉम 4th स्टँडर्ड, लहानपणापासून ते वयाच्या 55-60 वर्षापर्यंत, रिटायरमेंट घेऊपर्यंत तुम्ही जे काही करता दॅट इज युअर करिअर. येस और नो? एज्युकेशन घेतो, त्याच्यानंतर आपण जॉब करतो. जॉब करताना अजून आपल्याला जास्त पैसे कमवायचे असतात, कारण आपल्याला आपल्या फॅमिलीचं फ्युचर सिक्युअर करायचं असतं. नंतर मुलांना एज्युकेशन देण्यासाठी आपण त्यांच्या फ्युचरचा विचार करतो आणि तोपर्यंत आपला रिटायरमेंट येतो आणि त्यासाठी आपण करिअरसाठी प्रयत्न करतच राहतो. इथे बसलेले 55-60 एजचे जे पण असेल ते याला ॲक्सेप्ट करतील की करिअर इट इज अ प्रोसेस, राईट? Career is not your final destination. It is process. It is a process of learning, earning and gaining experience. Yes or no? तुम्हाला करिअरसाठी एक छोटीशी कविता मी बनवली आहे, ते तुम्हाला ऐकवण्याची माझी इच्छा आहे. करिअर म्हणजे काय? दुनिया में आते ही माता पिता सोचते हैं क्या होगा मेरे बच्चे का भविष्य. आपल्यामध्ये करिअर म्हणजे भविष्य, बरोबर? दुनिया में आते ही माता पिता सोचते हैं क्या होगा मेरे बच्चे का भविष्य. स्कूल में जाते ही टीचर्स कहते हैं पढ़ाई करो और बनाओ अपना भविष्य. काम पे लगते ही झोंक देते हैं हम अपने आप को बनाने अपना परिवार का भविष्य. और जब रिटायरमेंट आ जाता है तब हमें ये समझता है कि अरे यहाँ तक की जर्नी ही थी हमारा भविष्य. मतलब what do you mean by it? What is a career? Career is the whole process. Career is journey. It is not final destination. डॉक्टर झालं म्हणजे करिअर झालं असं नसतं. त्याच्या पुढे पण आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, राईट? सो करिअर इट इज अ प्रोसेस. येस? आय होप दिस पॉईंट इज क्लिअर. येस और नो? ओके, नाव सेकंड क्वेश्चन. पुढचा माझा क्वेश्चन असा आहे की हाऊ वी चूज आवर करिअर.
आपण आपला करिअर कसा चूज करतो. अच्छा, इथे 10वीतले किती स्टुडंट्स आहात? 10th स्टँडर्ड. 10वीमध्ये तुम्ही हे डिसाईड तर केलं असेल की पुढे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, राईट? आणि पुढे काय करायचं आहे? कोण सांगणार की माझं मॅडम मी हे चूज केलेलं आहे, मला हे करायचं आहे? येस, प्लीज रेज युअर हँड फास्ट. एनीवन? 10वीतले कुठले पण स्टुडंट सांगू शकता? येस, प्लीज. कोणी सांगणार आहे? अजून नाही डिसाईड केलं? केलं असेल ना? घाबरण्यासारखं काही नाही आहे. प्लीज टेल मी फास्ट. येस, एनीवन? एनीवन फ्रॉम बलदवा स्कूल? येस. नो वन इज फ्रॉम 10th स्टँडर्ड? यू आर फ्रॉम विच स्टँडर्ड? अच्छा, तर तुम्ही पण डिसाईड केलं असेल ना, राईट? अच्छा, टेल मी एनीवन फ्रॉम यू पीपल, एनीवन हू हॅज चूज युअर करियर, प्लीज लेट मी नो फास्ट. एनीवन? You are a future generation of our country, right? Your decision making should be strong. Yes or no? आणि आपल्या इंडियामधल्या जास्त लोकांना फॉरेनमध्ये का जॉब मिळतात? बिकॉज आपलं डिसिजन मेकिंग हे स्ट्रॉंग असतो. येस, सर इथं आहेत, सरांना माहिती आहे. वी आर व्हेरी गुड इन स्टडीज. आपलं डिसिजन मेकिंग फार चांगलं आहे, आपले स्टडीज चांगले आहेत आणि आपण हार्ड वर्किंग आहात. त्यामुळे आपल्याला अब्रॉडमध्ये जॉब लवकर मिळतात. आणि यासाठीच आपल्या सगळ्याला इंडियाला इथे ओळखलं जातं. तर कोण सांगणार की कोणी करिअर चूज केलं आहे का? प्लीज टेल मी फास्ट. आय एम एक्सपेक्टिंग आन्सर फ्रॉम युअर साईड. एनीवन? येस? एनीवन फ्रॉम युअर ग्रुप? येस? येस, बोला. आय कॅन स्पीक मराठी, इंग्लिश, हिंदी, कन्नडा इल्ला. ओके, सो मला सगळे लँग्वेज कळतात, कुठल्या पण लँग्वेजमध्ये चालेल. प्लीज. नाही? ओके, ठीक आहे. तर मी सांगते, मला आता जास्त त्रास द्यायचा नाही आहे तुम्हाला, मला माहिती आहे सगळे थोडंफार कंटाळलेले आहेत. तर करिअर म्हणजे काय हे आपण बघितलं आणि आपण करिअर कसं चूज करतो. तर इन इंडिया, ॲज पर आवर स्टडीज, इन इंडिया नियर अबाउट 90% करिअर चूज हे पॅरेंट्स करतात. येस और नो? डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच, इंजिनियरचा मुलगा इंजिनियरच, बिझनेसमनचा मुलगा बिझनेसमनच होणार आणि गव्हर्मेंट जॉब जे करतात ते त्यांची मुलं गव्हर्मेंटमध्येच जाणार. फक्त थोडंफार शिक्षकांची मुलं वेगळं काहीतरी करतात, राईट? तर इंडियामध्ये करिअर चूज करण्याचे डिसिजन पॅरेंट्स घेतात. आणि दुसरा डिसिजन इंडियामध्ये पॅरेंट्स कसे घेतात की जो स्वप्न मी पूर्ण करू शकला नाही तो माझा मुलगा किंवा मुलगी पूर्ण करणार. हे इंडियामध्ये आत्तापर्यंत करिअर अशीच चूज होतात. इथं मुलांनी पण कोणी चूज केलं असेल तर आईवडिलांचं स्वप्न आहे म्हणून मी करणार. तुमचं कशाला? आय एम द बेस्ट एक्झाम्पल. आय एम अ चार्टर्ड अकाउंटंट आणि हे डिसिजन माझ्या वडिलांनीच घेतलं होतं. ते म्हणाले की बेटा तुला CA करायचं आहे, कारण ते त्यांचं स्वप्न राहिलं होतं. मी 1 मिनिट पण विचार केला नाही आणि मी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी CAमध्ये गेले. येस, आय एम अ सक्सेसफुल चार्टर्ड अकाउंटंट राईट नाऊ. आय कॅन प्राऊडली से, असं म्हणत नाही आईवडिलांचं ऐकू नका, पण 90% केसेसमध्ये हेच होतं. आणि तुम्हाला एक एक्झाम्पल मी देते. मला सांगा, जेवढे सक्सेसफुल डॉक्टर्स तुम्ही बघताय त्यांची मुलं त्यांच्या एवढे सक्सेसफुल असतात का? 10% केसेस सोडले तर. जेवढे सक्सेसफुल फिल्म स्टार तुम्ही बघताय, आय एम नॉट गोईंग टू टेक एनी वन नेम, ओके? मी कोणाचं नाव घेणार नाही. सर, जेवढे सक्सेसफुल तुम्ही फिल्म स्टार बघताय त्यांची मुलं तेवढे सक्सेसफुल आहेत का? नाही, राईट? तर याच्या मागचा काय मॉरल आहे? व्हॉट इज अ मॉरल ऑफ दिस पर्टिक्युलर सेंटेन्स? की आपण बघतो मोस्टली पॅरेंट्स, इथे शिक्षक बसलेत, पॅरेंट्स बसलेत, आपण बघतो काय की माझ्यासारखाच माझा मुलगा बनायला पाहिजे, माझी मुलगी बनायला पाहिजे, आणि आपण तो अट्टहास त्या मुलांच्या मागे लावतो आणि ती मुलं त्या सक्सेसपर्यंत जाऊ शकली नाही की आपणच त्यांचा कॉन्फिडन्स लो करतो. हा मोठा एक्झाम्पल आहे बॉलिवूडमध्ये सध्या, हा मोठा एक्झाम्पल आहे आपल्या नॉर्मल लाईफमध्ये सध्या. मी तुम्हाला एक्झाम्पल देते. एक काउन्सिलिंग सेशनसाठी माझ्याकडे एक शिक्षक आले होते, कोल्हापूर जिल्ह्यामधले शिक्षक होते. आणि ते त्यांच्या मुलाला घेऊन आले, मला म्हणाले, पर्सनली घेऊन मला म्हणाले की मॅडम, सायकोमॅट्रिक असेसमेंट टेस्ट जर तुम्ही करत असाल आणि त्याच्यामध्ये काही पण रिझल्ट येऊन द्या
तुम्हाला माझ्या मुलाला एकच सांगायचं आहे की तुला IAS ऑफिसर बनायचं आहे. म्हणजे ते मला आधीच काय म्हणतात की माझं स्वप्न माझा मुलगा पूर्ण करणार. त्या मुलाच्या टेस्टमध्ये टेस्ट सोडा, त्याच्यासोबत जेव्हा मी काउन्सिलिंग सेशन केलं, कुठं पण 10% पण दिसला नाही की त्याच्यामध्ये तो इंटरेस्ट होता. आणि पॅरेंट्स म्हणतात की तुम्ही त्याला तेच सांगायला पाहिजे. किंवा शिक्षक म्हणतात, आपल्या एरियामध्ये आहेत असे शिक्षक, मी सगळे शिक्षक याच्यामध्ये नाही काउंट करू शकत, पण शिक्षक पण असं म्हणतात की मुलांनो मार्क 60% येऊन द्या, 80% येऊन द्या किंवा 95% येऊन द्या, सायन्सच घ्या. बरोबर. मी तुम्हाला काही गोष्टी आता एक्सप्लेन करणार आहे की याच्या मागे जे मी तुम्हाला सांगणार आहे ते किती इम्पॉर्टंट आहे. मला सांगा, आपल्या एरियामध्ये पॅरेंट्स चूज करतात एक. दुसरा, आपण आपल्या कुठल्या तरी रिलेटिव्हला बघतो, राईट? किंवा तुमचे पॅरेंट्स म्हणतात, एक्झाम्पल देतात, बघ तो IT सेक्टरमध्ये जॉब करतोय, त्याला एवढ्या लाखाचं पॅकेज आहे, तो अब्रॉडमध्ये जाऊन काम करतोय, तुला पण तेच करायचं आहे. आपण त्यांना फॉलो करायला जातो, राईट? किंवा आपण आपल्या मित्रांना फॉलो करतो. एखादी हुशार मुलगी आपल्या ग्रुपमध्ये असेल आणि ती म्हणाली की मला डॉक्टर करायचं आहे, तर तुम्ही पण काय डिसिजन घेता? डॉक्टरच करायचं. असे आहेत असे एक्झाम्पल इथे. मला माहिती हात वर कोणी करणार नाही, पण मनातल्या मनात हसताय, राईट? तुम्ही लोकांना फॉलो करायला जाता. आणि मी तुम्हाला एक स्टोरी सांगेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती मोठी चूक आपण करतोय. तर आय एम गोइंग टू टेल यू वन स्टोरी. तर सगळे रेडी आहात स्टोरी ऐकायला? येस और नो? ओके, गुड. एक मासा होता आणि एक पक्षी होता. ओके, एक मासा होता आणि एक पक्षी होता. मासा रोज नदीमध्ये पोहत असायचा आणि बाजूलाच एका झाडावर पक्षी बसलेला असायचा. पक्षी माशाला बघून खुश होत होता की अरे वा, हा मासा पाणीमध्ये किती छान पोहतोय, त्याला पाणीमध्ये किती छान दिसत असेल, किती एन्जॉय करत असेल. आणि तोच मासा पक्षीला बघायचा आणि म्हणायचा, अरे वा, हा किती उंच उडतोय, त्याला वरून खालची दुनिया किती सुंदर दिसत असेल. मग दोघांनी एक दिवस काय ठरवलं? मासा म्हणतोय की मी पक्षासारखं उडणार, मला वरून खाली बघायचंय की हे पूर्ण जग किती सुंदर आहे. आणि पक्षी म्हणतोय की मी माशासारखं पोहणार. दोघांनी डिसाईड केलं. इट इज लाईक अ एक्सचेंज ऑफर, राईट? दोघांनी डिसिजन घेतला आणि मासा पाण्याच्या बाहेर आला, पक्षी पाण्यामध्ये जंप केला. नाव यू टेल मी विदिन 2 to 3 minutes or maximum 5 minutes काय होईल? मासा बाहेर टिकू शकतो का? नाही. माशाने इमिडिएटली जंप केला पाण्यामध्ये आणि पक्षी पाण्यातून बाहेर येऊन आपल्या आपल्या घरट्यामध्ये जाऊन बसला, राईट? तर व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी? माशाच्या लक्षात हे आलं की जरी मी पक्षासारखं उडू शकत नाही, त्याला कळालं तो पक्षासारखं उडू शकत नाही, पण मी जसा पोहतोय तसा तो पक्षी पोहू शकत नाही. पक्षाच्या लक्षात आलं की जरी मी पाण्यामध्ये पोहू शकत नाही, पण जसा मी उडतो तसा तो मासा उडू शकत नाही. म्हणजे प्रत्येकाकडे एक असा विशेष गुण असतो की कोणीही तुम्हाला त्या गुणामध्ये हरवू शकत नाही. आणि ते गुण हुडकणं आणि त्या गुणाच्या हिशोबाने तुमचं फ्युचर, तुमचा करिअर सेट करणं, दिस इज इम्पॉर्टंट इन रिसेंट जनरेशन. आपण लोकांना फॉलो करायला जातोय, आपण आपले गुण विसरतो. एखाद्या IT सेक्टरमध्ये जॉब करणाऱ्या मुलाला तुम्ही बघून म्हणता की मला पण तिथं जायचं आहे, पण तुमच्याकडं असं गुण असेल की तो मुलगा पण त्याला कंपॅरिझन करू शकत नाही. हे तुम्ही ओळखायला पाहिजे. इथे कितीतरी असे स्टुडंट्स असतील, कोणी सायन्समध्ये फार स्ट्रॉंग आहेत, कोणाचं मॅथ्स चांगलं आहे. तुमच्यामध्ये जी क्वालिटी आहे जर तुम्ही ती ओळखली आणि त्या हिशोबाने जर तुम्ही आपला करिअर चूज केला तर डेफिनेटली यू विल बी सक्सेसफुल इन दॅट करिअर. आय विल गिव्ह यू वन एक्झाम्पल. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. माझ्याकडे एक स्टुडंट होता, 8वी 9वी 10वीमध्ये नॉर्मल स्टेट बोर्डवरून त्याला मार्क्स आले होते 90%. त्याचे आईवडील म्हणाले की तू सायन्स घे. आपल्याकडे नॉर्मल टेंडन्सी आहे 80% प्लस आले की सायन्स घेतो.
त्यांनी घेतला सायन्स, आई वडील म्हणतात म्हणून आणि शिक्षक म्हणतात म्हणून. 11-12 सायन्स केला आणि त्यानंतर नीट आणि JEEची प्रिपरेशन करताना त्याच्या लक्षात आलं की दिस इज नॉट माय फील्ड, राईट. तो त्याच्यामध्ये त्याला काही इंटरेस्ट नाही आला. त्याने सायन्स सोडला, FY BCom कॉमर्समध्ये तो गेला आणि कॉमर्समध्ये आल्यानंतर माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की मॅडम आता मला CA करायचं आहे. नाव टेल मी, आपण सायन्सवरून कॉमर्सला आलो, कॉमर्स म्हणजे 11वी-12वी बेस कॉमर्सचा, त्याचा तो मिस झाला. व्हॉट इज द बेस ऑफ कॉमर्स? इकॉनॉमिक्स अँड अकाउंट्स. तो त्याचा मिस झाला. तो म्हणतोय मला CA करायचं आहे. तो CA करायला गेला, तो सक्सेसफुल नाही झाला. त्याचा कॉन्फिडन्स एवढा लो झाला बिकॉज 11-12 सायन्समध्ये तो फेलियर म्हणून बाहेर आला, कॉमर्समध्ये पण तो फेल झाला आणि नंतर तो आता त्याने घेतले आर्ट्स अँड ही इज डुईंग नथिंग, ज्याला 10th बोर्डमध्ये 90% मार्क्स होते. का रिझन? याचं रिझन काय? कॉन्फिडन्स जो पूर्णपणे त्याचा लो झाला होता आणि तो कॉन्फिडन्स लो झाल्यामुळे त्याला जे करायचं होतं ते करू शकला नाही, कारण त्याला हेच माहिती नाही की व्हॉट इज अ स्ट्रेंथ, त्याचा स्ट्रेंथ काय, त्याचा विशेष गुण काय, आणि तो जर गुण तुम्ही जाणला तरच तुम्ही पुढे जाऊन आपल्या पर्टिक्युलर करिअरमध्ये सक्सेसफुल होऊ शकता. आता मुलामध्ये हे क्वेश्चन असेल की मॅडम आम्हाला हे लक्षात आलं की आपले गुण ओळखायला पाहिजे, पण हे कसं ओळखायला पाहिजे असे हे क्वेश्चन सगळ्यांच्या माइंडमध्ये. इथे किती जण आहे जे स्पोर्ट्स खेळतात? गुड इन स्पोर्ट्स. ओके. किती जण आहे ज्यांचं सिंगिंग फार स्ट्रॉंग आहे, त्यांना सिंगिंग करायला फार आवडतं? नाईस. किती जण आहे ज्यांचं डान्सिंग हा फार स्ट्रॉंग आहे? डान्सिंग, व्हेरी गुड. मॅथ्स हा फेवरेट सब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये पुढे आहात, अशी किती जण आहेत? जास्त मी मॅथ्समध्ये हात वत बघते. हां, अच्छा. सायन्स, ओके, नाईस. आता माझा क्वेश्चन वेगळा आहे. हे सगळं सोडून कोणाला फक्त बडबड करायला आवडतं? ओके, ओनली 2 स्टुडंट. फक्त बडबड म्हणजे बोलायला आवडतं. ओके, बरं. आता मला सांगा, बडबड करणं दिस इज ऑल्सो वन स्किल, यू नो. काय याच्या मागचं रिझन मी तुम्हाला सांगते. आता हसताय बट लक्ष द्या. देर आर 2 टाईप्स ऑफ पर्सनॅलिटी. 2 टाईपचे स्वभाव असतात. आता करिअर चूज करण्यासाठी आम्ही काय बघतो? आम्ही 3 गोष्टी बघतो मुलांच्या. नंबर 1 पर्सनॅलिटी, स्वभाव. नंबर 2 इंटरेस्ट, कला. नंबर 3 IQ, राईट. आपल्याकडे जास्त वेटेज IQला दिलेलं असतं किंवा कला चाचणी जी 10वीमध्ये होते तुमची त्याला जास्त तुम्ही वेटेज देता. पण ॲज पर सायकोलॉजिस्ट स्वभाव आणि पर्सनॅलिटी हे फार मॅटर करतो तुमच्या करिअर चूज करण्यामध्ये. जसं असं म्हणतात की स्वभावाला औषध नाही आहे, तसा तुमचा स्वभाव हा कधी बदलत नाही. तुमचा IQ चेंज होईल. इफ यू डू हार्डवर्क, मेहनत घेतली, IQ चेंज होतो. इंटरेस्ट लहानपणापासून बदलतो. लहानपणी म्हणतो पायलट बनणार, 5वीत आल्यावर म्हणतो डॉक्टर बनणार, 8वीत आल्यावर म्हणतो इंजिनियर, नंतर म्हणतो बिझनेसमॅन बनणार, राईट. इंटरेस्ट हा मुलांचा रोज चेंज होतो. आणि सगळ्यात मोठा इम्पॅक्ट इज सोशल मीडिया. येस, यू ऑल आर इंस्टाग्राम फेसबुकवाला जनरेशन. आय एम ऑल्सो फेसबुकवाला जनरेशन. ओके, सो तुम्ही आत्ता जे आहे ते इंस्टाग्रामवाला जनरेशन आहे. त्याच्यामध्ये तुमचा सगळा फोकस असतो कुठला तरी सक्सेसफुल कोणीतरी बघणं आणि त्याला फॉलो करणं. आहे ना असं? आहे. 90% केसेसमध्ये हेच चालू आहे. तर मी तुम्हाला सांगते याच्यात 3 गोष्टी आहेत. नंबर 1 इज युअर पर्सनॅलिटी आणि स्वभाव. आणि ते का मॅटर करतं? 2 टाईपचे स्वभाव असतात, पर्सनॅलिटी असते. 1 इज इंट्रोवर्ट अँड 2nd इज एक्स्ट्रोवर्ट. इंट्रोवर्ट म्हणजे रिझर्व पर्सनॅलिटी, फार कमी बोलणारी मुलं, पॉईंट टू पॉईंट बोलणं, राईट. त्यांचे फ्रेंड सर्कल पण फार कमी असतात. त्यांना जास्त फोकस त्यांच्या स्टडीजवर किंवा त्यांना जे आवडतं त्याच्यावर. ते बाहेरच्या दुनियामध्ये कमी रमतात. अशी मुलं आहेत इथे. कमी बोलणारी, 3-4 मित्रमैत्रिणी, त्याच्यापेक्षा जास्त नाही. घरामध्ये पॅरेंट्सचे कोणी फ्रेंड्स आले, रिलेटिव्ज आले तरी ते जास्त बोलत नाही. कसा आहात काका एवढं बोलून निघून जातात. येस, असे आहेत मुलं. कोण आहेत? हात वर करायचं आहे. मॅडम, वी आर इन इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी, रिझर्वड. येस, आय एम ऑल्सो रिझर्वड. ओके, वाटत नाही, दॅट इज डिफरंट थिंग. ओके, आता
हात कोणी वर केलं होतं आत्ता इथे? एनीवन? येस प्लीज. कॅन आय आस्क यू वन क्वेश्चन? ओके. समजा मी तुम्हाला एक पेन दिला हातामध्ये. व्हॉट इज युअर गुड नेम बेटा? इंद्रजित. इंद्रजित, मी तुम्हाला एक पेन दिला हातामध्ये आणि सांगितलं की बाहेर जायचं आणि हा पेन विकून यायचा. तुम्ही विकणार का? विकू शकता का? विकणार का सोडा? नाही का इंद्रजित? ओके. अच्छा इंद्रजित, काम नाही म्हणण्यापेक्षा मी त्याच्यामध्ये थोडंसं एक एक्स्ट्रा ॲडिशन करेन. ओके. आय लाईक युअर वर्ड्स अँड दिस इज इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी. डायरेक्ट बोलणार. ओके. इंद्रजित, का तुम्ही करू शकत नाही? कारण तुम्ही लोकांसोबत जास्त बोलू शकत नाही. बोलू शकत नाही म्हणजे तुम्हाला आवडत नाही. येस ओ नो? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही एकदा दोनदा तीनदा म्हणणार, त्यांना कन्व्हिन्स करण्याचं ट्राय करणार, राईट? चौथ्यांदा तो घेतला नाही तर म्हणणार घ्यायचं तर घे नाही तर जा. येस ओ नो? की जेवढे इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी आहे, तुम्ही माझ्यासोबत आहात का? मी जे बोलते ते करेक्ट आहे का? आणि इंट्रोवर्ट पर्सनॅलिटीची एक खासियत आहे की ते पॉईंट टू पॉईंट बोलतात, जसं आत्ता बोलला. ते माझं काम नाही, राईट? दुसरी गोष्ट, इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी दे आर व्हेरी फोकस्ड. त्यांना त्यांची स्टडी किंवा त्यांचं काम याच्यावरती फोकस असतात. तुम्हाला जर मी दोन ऑप्शन दिले इंद्रजित, ऑप्शन नंबर 1, तुमच्याकडे 1 तास आहे, घरी बसायचं, तुम्हाला जे आवडतं आपल्या रूममध्ये करायचं, व्हॉट एव्हर, स्टडी, सिंगिंग, व्हॉट एव्हर यू लाईक. सेकंड, बाहेर जाऊन नवीन क्राऊडमध्ये जाऊन तुम्ही नवीन लोकांशी डिस्कशन करायचं, नवीन इव्हेंट अटेंड करायचं. काय प्रिफर करणार? सेकंड ऑर फर्स्ट? नवीन लोकांना भेटून बोलणं प्रिफर करणार का घरात बसून स्वतःच्या स्टडीजवर फोकस करणार? आर यू शुअर अबाउट इट? ओके, ही इज एक्सेप्शन देन. ओके, तर आय विल टेल यू अबाउट द इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी. त्याचं टाळ्या वाजायला पाहिजे. यू कॅन से इट. इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी 1, जास्त बोलत नाही. 2, दे आर व्हेरी फोकस्ड, आपल्या स्टडीमध्ये राहतात. नंबर 3, त्यांचा लिमिटेड सर्कल असतो. नंबर 4, त्यांना एनर्जी वाचून किंवा काहीतरी सर्च करून मिळत असते, लोकांशी बोलून नाही. अशा मुलांना जर मी म्हणले की जा आणि मार्केटिंग कर, अशा मुलांना जर मी म्हणले गो अँड डू द बिझनेस, त्या मुलांना तिथे डिफिकल्टी फेस करावी लागते. कारण या पर्टिक्युलर फील्डमध्ये बोलावं लागतं, लोकांशी कनेक्ट व्हायला लागतात आणि इंट्रोवर्ट पर्सनॅलिटीला कनेक्ट व्हायला डिफिकल्टी जाते, राईट? दिस इज अ वन पर्सनॅलिटी. अँड सेकंड पर्सनॅलिटी एक्स्ट्रोवर्ट, ज्यांना मी आत्ता विचारलं गप्पा मारणं कोणाला आवडतं, राईट? दिस पर्सनॅलिटी इज नोन ॲज एक्स्ट्रोवर्ट. जस्ट रेज युअर हँड. तिथे दोघं तिघं होती. येस, यू प्लीज. व्हॉट इज युअर गुड नेम? वेदिका. वेदिका, आय विल आस्क यू वन क्वेश्चन. ओके, तुमचे फ्रेंड सर्कल भरपूर असतील, भरपूर आहे, राईट? तुमच्या घरी कोणी पण आलं तरी तुम्हाला गप्पा मारायला फार आवडतात. तुमचे इझिली कोणी पण फ्रेंड्स बनतात. आता जर मी तुम्हाला म्हणाले हे घ्या पेन आणि इथं विकून दाखवा, विकू शकता? इझिली विकू शकता. तुम्ही कोणाला पण इझिली कन्व्हिन्स करू शकता. आता वेदिका, जर मी तुम्हाला म्हणाले की तुम्हाला 2 तास देते, घरामध्ये आपल्या रूममध्ये चुपचाप बसायचं आणि स्टडी करायची, इज इट पॉसिबल? नाही. तुम्हाला एक अर्ध्या तासामध्ये कोणीतरी लागतं ज्याच्याशी बोलायचं आहे. येस ओ नो? एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटी रिलेट करताय स्वतःला? आवाज येत नाही मला. येस और नो? येस. वेदिकासाठी एकदा टाळ्या वाजायला पाहिजे. आता जर मी वेदिकाला म्हणाले की वेदिका, डू वन थिंग, गो अँड डू CA, चार्टर्ड अकाउंटन्सीचा कोर्स तुम्ही कंप्लीट करायचा, ज्याच्यामध्ये कमीत कमी रोज 10 ते 12 तास रूममध्ये बसून अभ्यास करावा लागतो. येस वेदिका, इज इट पॉसिबल? नो. ती मुलं हुशार नाही असं नाही आहे. त्या मुलांचा प्रॉब्लेम काय? ते फोकस्ड एका गोष्टीवर राहू शकत नाही. पण त्यांच्याकडं पॉझिटिव्ह साईड काय आहे? ते लोकांशी बोलून, त्यांच्याशी गप्पा मारून नॉलेज घेतात. त्यांना एनर्जी कुठून मिळते? बाहेरच्या लोकांकडून मिळते. ही मुलं कुठे सक्सेसफुल होतात? तर ही मुलं सक्सेसफुल होतात कम्युनिकेशन, बिझनेस, मार्केटिंग, मास मीडिया अँड कम्युनिकेशन, जर्नलिझम
अशा गोष्टीमध्ये ही मुलं सक्सेसफुल होत असतात, जिथं बोलावं लागतं, राईट. आणि जर तेच मी मार्केटिंग करण्यासाठी जर इंद्रजितला सांगितलं, इट विल बी क्वाईट डिफिकल्ट इंद्रजित. येस और नो? येस. सो देर आर टू डिफरंट टाईप ऑफ पर्सनॅलिटी. स्वभाव हा फार मॅटर करतो. आणि मी तुम्हाला एक्झाम्पल देते. तुम्ही कुठल्या मोठ्या डॉक्टर्सकडे गेला, फॉर एक्झाम्पल MD. मला सांगा, डॉक्टर्स तुमच्यासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात का? मारतात? नाही. काय म्हणतात? पॉईंट टू पॉईंट बोला, प्रिस्क्रिप्शन लिहिता जावा, राईट. एखाद्या CAकडे जावा, हु इज प्रॅक्टिसिंग CA, फुल टाईम प्रॅक्टिसिंग CA. किती बोलतात तुमच्यासोबत? पॉईंट टू पॉईंट बोलणार. इथे शिक्षक असतील जे CAच्या ऑफिसमध्ये जात असाल, बिझनेसमॅन असतील, मग मला सांगा की किती बोलतात CA? पॉईंट टू पॉईंट क्वेश्चन आन्सर आणि म्हणतात की यू कॅन गो, राईट. एक्स्ट्रा गप्पा मारत बसत नाही, बिकॉज दे आर व्हेरी फोकस्ड इन देअर वर्क. अँड दिस इज नोन ॲज इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी. आणि ही मुलं, इंट्रोवर्ट मुलं जास्त सक्सेसफुल होतात इन मेडिकल फील्ड, इन फायनान्स फील्ड अँड इन रिसर्च फील्ड, जिथे फोकस्ड पर्सनॅलिटी लागते. आता जेच तुम्ही जर एखाद्या मार्केटिंगवाल्याकडे किंवा एखाद्या बँक सेक्शनमध्ये जाऊन बसा, बँकमध्ये जर तुम्ही म्युच्युअल फंड सेक्शनमध्ये जाऊन बसला, मला सांगा, बँकची लोकं तुम्हाला इझिली सोडतात का बाहेर? सगळं एक्सप्लेन करणार, राईट. सगळं एक्सप्लेन केल्यानंतर म्हणणार, आपणच म्हणतो बस कळालं आम्हाला, आता आम्ही जातो, राईट. का? बिकॉज दिस पर्सनॅलिटी इज नोन ॲज एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटी. त्यांचं ते काम आहे आणि ते करून दाखवतात. सर, आता इथे एक सर आले होते, सर शायद आपणच होता, की मी जास्त बोलू शकत नाही, राईट. अकॉर्डिंग टू मी यू आर इंट्रोवर्ट, बट यू मस्ट बी सक्सेसफुल इन ऑफ युअर पर्टिक्युलर फील्ड. सो यू आर बिझनेसमॅन, right? But you might be handle something which is not related to people. Yes sir. तर this personality is introvert. आणि सरांचं एक पॉझिटिव्ह साईड मी सांगेल, ही मस्ट बी व्हेरी मच फोकस्ड. तुम्ही फार फोकस्ड आहे तुमच्या कामाला घेऊन. आता अशी पर्सनॅलिटी बघून जर तुम्ही डिसिजन घेतलं की तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचं आहे, तर तुम्ही त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये सक्सेसफुल होता. माझ्याकडे भरपूर स्टुडंट्स आहेत, कॉमर्स साईडचे होते. माझ्याकडे 2 मुली. 12वीमध्ये एक मुलगी पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फर्स्ट आली होती, 97%. तिच्यासोबत दुसरी मुलगी होती, तिला मिळाले होते 85%. त्या दोघी CAला गेल्या, CA करण्यासाठी गेल्या. त्यातली पहिली मुलगी जी बोर्डमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात फर्स्ट होती, तिला CA करण्यासाठी 8 वर्ष लागली, जो कोर्स 5 वर्षाचा आहे. आणि दुसरी जी 85%ची ॲव्हरेज मुलगी होती, तिला हाच कोर्स कंप्लीट करण्यासाठी 5 वर्ष लागली, म्हणजे ती इमिडिएटली पास झाली. 97% अँड 85% इन बोर्ड एक्झाम्स. दोघांना कम्पेअर केला तर कोण सगळ्यात आधी सक्सेस कोणाला मिळालं? ॲव्हरेज स्टुडंटला, 85%. का? बिकॉज ती जी 85%ची स्टुडंट होती ती इंट्रोवर्ट आहे, आणि जी 97%ची होती ती एक्स्ट्रोवर्ट आहे. अँड इन फायनान्स यू शुड बी फोकस्ड, युअर पर्सनॅलिटी शुड बी इंट्रोवर्ट. त्यामुळे तुमच्याकडं हुशारी किती पण असून द्या, दॅट इज सेकंडरी. तुमचा स्वभाव काय तो मॅटर करतो, आणि नंतरच तुमचा त्या हिशोबाने त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये सक्सेस मिळतो. आय होप दिस पॉईंट इज क्लिअर. येस. सेकंड पॉईंट मी तुम्हाला सांगते, देर आर अगेन 2 टाईप ऑफ पर्सनॅलिटी. वन इज ऑर्गनाइज्ड अँड सेकंड इज स्पॉन्टॅनियस. ऑर्गनाइज म्हणजे काही मुलं इथं अशी असतील जे आधीपासून प्लॅनिंग करतात. अभ्यासाचा प्लॅनिंग, टाईम टेबल, स्केड्यूल, एव्हरीथिंग इज फिक्स्ड. आहेत का अशी मुलं? प्लीज रेज युअर हँड की मॅडम आमचं सगळं आधीपासून प्लॅन असतं. इवन आय एम ऑर्गनाइज्ड. एनीवन? एवढीच आहेत? ओके. इथे किती जण आहेत दुसरी टाईपची मुलं असतात, स्पॉन्टॅनियस, जे ऑन द स्पॉट स्टडी करतात. त्यांना प्लॅनिंग बिलकुल आवडत नाही, स्केड्यूल बिलकुल आवडत नाही. येस. आता इथे काही मुलांनी हात वर केलेला आहे, काही मुलांनी बिलकुल केलेला नाही आहे. लिंबू टिंबू? हां, नाही ना? ओके. तो आय विल एक्सप्लेन अबाउट दिस 2 पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी नंबर 1, प्लॅनिंग. सकाळी 6 वाजेपर्यंत, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत झोपूसपर्यंत सगळं प्लॅनिंग असतं अशा मुलांचं. त्याला म्हणतात ऑर्गनाइज्ड. आता ही मुलं कुठे सक्सेसफुल होतात? जिथे प्रॉपर प्लॅनिंग लागतो. फॉर एक्झाम्पल CA ऑफिस, बँक्स, राईट, जिथे प्लॅनिंगनी काम करावं लागतं.
सेकंड एक्झाम्पल, जी मुलं स्पॉन्टॅनियस असतात, त्यांना प्लॅनिंग आवडत नाही, स्केड्यूल आवडत नाही, ते ऑन द स्पॉट स्टडी करतात, परीक्षा म्हणतात ना तहान लागला विहीर खोदणं, तशी ही मुलं असतात. आणि अशा ही मुलं जर यांना मी म्हणाले की तुम्हाला पूर्ण ऑर्गनाइज वेने लाईफ जगायचं तर हे नाही जगू शकत. आणि पॅरेंट्स म्हणतात, माझ्याकडे येतात, कंप्लेन करतात की मॅडम त्यांना किती सांगावं लागतं तरी ऐकत नाही, प्लॅनिंगच करत नाही. त्या मुलांचा प्रॉब्लेम नाही आहे, दॅट इज इन देअर नेचर, तो त्यांचा स्वभाव आहे. तुम्ही त्यांना त्यांचा स्वभाव बदलू शकत नाही, याला स्पॉन्टॅनियस पर्सनॅलिटी म्हणतात. आणि ही मुलं कुठं सक्सेसफुल होतात, या मुलांकडची एक पॉझिटिव्ह साईड मी सांगते, चॅलेंजेस कुठं पण आली तर ही स्पॉन्टॅनियस मुलं इझिली त्याला काय करू शकतात, फेस करू शकतात. आणि जी मुलं प्लॅनिंग करतात त्यांच्यामध्ये हे निगेटिव्ह साईड असतं. आता समजा माझा स्केड्यूल सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत फिक्स आहे, लाईक फ्रॉम मॉर्निंग 9 to इव्हनिंग 9 माझं सगळं कन्फर्म आहे, फिक्स्ड आहे. पण माझ्या स्केड्यूलमध्ये मला काहीतरी डिस्टर्बन्स आलं तर मी डिस्टर्ब होते, बिकॉज आय एम ऑर्गनाइज्ड. मला माझ्या प्लॅनिंगमध्ये डिस्टर्बन्स आलेलं चालत नाही. पण ती जे स्पॉन्टॅनियस मुलं असतात, इझिली असे जे पण प्रॉब्लेम येतात ते त्यांना फेस करतात. बरोबर. मग प्लॅनिंग पर्सनॅलिटी एक पर्टिक्युलर फील्डमध्ये जाते जिथे प्लॅनिंग आणि स्केड्यूल फिक्स्ड असतं. आणि स्पॉन्टॅनियस मुलं कुठं काम करू शकतात, जिथे पर्टिक्युलर टाईम लिमिट नाही आहे, चॅलेंजेस जास्त आहे. मास मीडिया अँड कम्युनिकेशन ऐकलं असेल, लॉट्स ऑफ चॅलेंजेस आर देअर, तिथं ही मुलं काम करतात. इव्हेंट मॅनेजमेंट, दिवस रात्र काम करावं लागतं, तिथे स्पॉन्टॅनियस मुलं काम करतात. स्पोर्ट्स, स्पॉन्टॅनियस मुलं काम करतात. तर अशी पर्सनॅलिटी बघून इफ यू डिसाईड युअर करिअर देन इट विल बी अ प्रॉपर वे. पुढे 5 वर्ष वेस्ट करून परत तुम्हाला टेन्शन नको याला की आता काय करू, बिकॉज युअर पर्सनॅलिटी मॅटर्स अ लॉट. नंबर 2, इंटरेस्ट. इंटरेस्ट सगळ्यांना माहिती असतं नॉर्मली, पण इंटरेस्ट पण चेंज होतात. तरी आम्ही इंटरेस्टवर थोडंसं फोकस करतो. आणि इंटरेस्टमध्ये व्हॉट इज इम्पॉर्टंट, कोणाला नंबर्स मॅथ्स पसंत आहे, राईट, कोणाला आर्ट साईड जास्त स्ट्रॉंग आहे, फॉर एक्झाम्पल क्रिकेट, और फॉर एक्झाम्पल वी कॅन से सिंगिंग, डान्सिंग. थर्ड, कोणाचा रिसर्च जास्त स्ट्रॉंग आहे. येस, कोणी स्टुडंट्स असे पण असेल ज्यांना सोशल सर्व्हिस जास्त आवडते, काहीतरी सोसायटीसाठी काहीतरी करणं. मी सांगू, इवन इफ आय एम अ इंट्रोवर्ट, माझी सोशल सर्व्हिस जास्त स्ट्रॉंग आहे. त्यामुळे मी कुठला काम करते, मी टीचिंगचं काम करते. आय एम फोकस्ड बिकॉज आय एम इंट्रोवर्ट. नंबर 2, आय एम डुईंग टीचिंग बिकॉज आय लाईक सोशल सर्व्हिस. सो दिस इज रिलेटेड. अँड आय एम अ CA बिकॉज आय एम इंट्रोवर्ट. दिस इज रिलेटेड. पर्सनॅलिटी तुमची रिलेट करते. ओके. आता तुम्हाला मी क्वेश्चन विचारते. विराट कोहली सगळ्यांना माहिती आहे, आता सगळे खुश झाले. ओके. हां, विराट कोहली सगळ्यांना माहिती आहे. जर त्यांनी असं सांगितलं असतं की मी डॉक्टरच बनणार, आज आपल्या इंडियाला एवढे मोठा क्रिकेटर मिळाला असता का? नाही. श्री लता मंगेशकरजी जर त्या म्हणाल्या असत्या की मी माझा फोकस फक्त एज्युकेशनवरच ठेवणार, मग आपल्या इंडियाला एवढी मोठी गायिका मिळाली असती का? नाही. म्हणून जर आपल्याकडे तुम्ही हे विचार करताय की माझ्याकडे जे आर्ट आहे दॅट इज इररिलिव्हंट, त्याचा काही फायदा नाही आहे, तर दिस इज नॉट अ प्रॉपर वे ऑफ थिंकिंग. तुम्हाला तुमचे प्लस पॉईंट, इवन इफ यू आर स्ट्रॉंग इन आर्ट, जर तुमचं आर्ट स्ट्रॉंग असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये करिअर करायला पाहिजे. अँड डोंट थिंक लाईक दॅट की आर्टमध्ये काही पैसा नाही आहे. मी सांगेल की सगळ्यात जास्त जर आत्ता कोणीही सक्सेसफुल होत असेल, नेम, फेम अँड मनी जर कोणाला मिळत असेल तर दॅट इज आर्ट साईड. येस, येस और नो? माझा क्वेश्चन पुढचा तुमच्यासाठी, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्समध्ये कुठल्या फील्डमध्ये जास्त करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत? सायन्स? आर यू शुअर? आर्ट्स? किती जणांना वाटतंय आर्ट्स? किती जणांना वाटतोय सायन्स? ओके. अँड व्हॉट अबाउट कॉमर्स? ओके, आय शो यू. दीज आर द करिअर ऑप्शन्स. कुठल्या साईडला सगळ्यात जास्त करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहे? सेकंड नंबर अँड लास्ट वन. आणि आपल्याकडे काय शिकवलं जातं? सायन्स घे,
म्हणजे कुठं पण करिअर करू शकतो. येस और नो? मी तुम्हाला काही लूपहोल्स सांगते. आपल्या लहान गावामध्ये काय सांगितलं जातं. नंबर वन ते हे सांगतात की तुम्हाला एक्झाममध्ये 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये 70 ते 75% वरती मार्क आले तर तुम्ही सायन्स घ्यायला पाहिजे. 60 ते 75% मार्क्स आले तर कॉमर्स घ्यायला पाहिजे. 60% कमी मार्क्स आले तर असं आपल्याकडे सांगितलं जातं. मी तुम्हाला पुण्यातली सिच्युएशन सांगते, मुंबईतली सांगते. ज्या मुलांना 90+ मार्क्स जरी असतील ती मुलं आर्ट साईडला जातात, ज्याला तिथं म्हणलं जातं ह्युमॅनिटीज. राईट? आणि आर्ट साईड घेणं काही चुकीची गोष्ट नाही आहे इफ यू आर स्ट्रॉंग इन आर्ट. अँड द सेकंड इज कॉमर्स. जर तुम्ही आता बघितलं सगळ्यात जास्त डिमांड मार्केटमध्ये असेल बिझनेस, फायनान्स, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, मोठमोठ्या इंडस्ट्रीज जे मार्केटमध्ये येतात आहेत, या सगळ्यामध्ये कोण पुढं चालेल? कॉमर्स. राईट? आणि सायन्समध्ये कोण जायला पाहिजे? आय एम नॉट टेलिंग की सायन्स इज नॉट अ गुड फील्ड. एव्हरी फील्ड हॅज सेम वेटेज. सायन्समध्ये कोण जायला पाहिजे? ज्या मुलांना मेडिकल आणि इंजिनिअरिंग साईडलाच जायचं आहे आणि ज्या मुलांना काहीतरी सायन्स रिलेटेड रिसर्चमध्ये जायचं आहे, अशा मुलांनी सायन्स घ्यायला पाहिजे. जर तुमच्या या दोन्ही साईडला जायचं नाही आहे, देन वाय आर यू टेकिंग सायन्स? 11-12 सायन्स घेऊन यू आर वेस्टिंग युअर टाईम, यू आर वेस्टिंग युअर मनी, युअर एनर्जी, आणि त्यानंतर तुम्ही कॉमर्सला येत आहे, नंतर तुम्ही आर्ट्सला जात आहे. इथे जेवढे शिक्षक बसले आहेत मी त्यांना पण तेच सांगण्याची माझी इच्छा आहे. जर तुम्ही मुलांना म्हणताय 90%पेक्षा 80%पेक्षा जास्त आलं तरच सायन्स साईड मिळेल. आत्ता एका व्याख्यानामध्ये पण कोणीतरी सांगितलं होतं की 90%पेक्षा जास्त मार्क आला आणि त्याला सायन्स घ्यायचं होतं. वॉटेवर आय गेस आत्ता होतं ते व्याख्यानमध्ये. तर मी सांगेन की टक्क्यावारीने हे डिसाईड करू नका की कुठली फील्डमध्ये जायला पाहिजे. सायन्स घ्या. कोण? मेडिकल इंजिनिअरिंग. राईट? रिसर्च सायन्स. अदरवाईज देर आर लॉट ऑफ ऑप्शन्स अवेलेबल इन कॉमर्स ॲज वेल ॲज इन आर्ट्स. आणि असं कुठं पण नाही आहे की हे आर्ट्समध्ये गेलं की तुमचा करिअर फ्युचर नाही आहे म्हणून. भरपूर ऑप्शन अवेलेबल आहेत. तुम्ही कुठल्या पण फील्डला जावा, जोपर्यंत हातपाय मारणार नाही आणि मेहनत करणार नाही कुठे पण तुम्हाला सक्सेस मिळत नसतो. राईट? इवन इफ आय एम अ CA, जेव्हा मी CA कंप्लीट करून मार्केटमध्ये एंट्री केले तेव्हा पण आम्हाला भरपूर गोष्टीसाठी प्रयत्न करावे लागले. फक्त CA नावाच्या पुढे लागल्यानंतर ऑटोमॅटिकली पैसा येत असतो असं नाही आहे. तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावेच लागतात आणि फक्त एज्युकेशन घेऊन चालत नाही. एक्स्ट्रा स्किल्स. कुठल्या स्किल? कम्युनिकेशन स्किल. तुम्हाला बोलता यायला पाहिजे. मी सांगितलं आय एम इंट्रोवर्ट. आता मला बघून कोणाला वाटत नसेल आय एम इंट्रोवर्ट, पण जेव्हा तुम्ही माझ्या पर्सनली मला भेटाल मी कमी बोलते. मी पॉईंट टू पॉईंट बोलते. आय एम कम्प्लिटली इंट्रोवर्ट. पण जेव्हा मी माझ्या प्रोफेशनमध्ये येते आय बिकम एक्स्ट्रोवर्ट. मी माझ्या कम्युनिकेशन स्किलला वाढवलं आहे. राईट? जर मी तुम्हाला सांगेन तर आय बॉर्न इन पंढरपूर. मी एका लहान गावातली मुलगी आहे, विठ्ठलाच्या दरबारातली मुलगी आहे. बट वेन आय शिफ्टेड टू पुणे, मी पुण्याला गेले, तिथं माझं एज्युकेशन कंप्लीट केलं आणि मी स्वतःमध्ये भरपूर चेंजेस आले. बिकॉज आय नो मार्केटमध्ये टिकायचं असेल तर युअर कम्युनिकेशन शुड बी स्ट्रॉंग. नंबर 1. नंबर 2, तुमची पर्सनॅलिटी. सगळेजण बघत असतात, तुम्ही कसं पण राहिलं तर चालत नाही. यू शुड बी अवेअर ऑफ युअर सेल्फ, युअर पर्सनॅलिटी. आणि खरंच आहे हे जमाना बदलला आहे. या जमान्यामध्ये सगळ्या गोष्टी स्किल्सवर डिपेंड आहेत. नॉट ऑन ओनली ऑन युअर एज्युकेशन. एज्युकेशन इज इम्पॉर्टंट बट ॲज वेल ॲज स्किल. राईट? मला सांगा, जॉब करण्यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावं लागेल. इंटरव्ह्यूमध्ये बोलता यायला पाहिजे ना. मला येत नाही असं बोलून चालणार का इंद्रजीत? राईट? मला येत नाही असं बोलून नाही चालणार, बोलावं लागेल. राईट? या 2 गोष्टी. आणि तिसरी विच इज मोस्ट इम्पॉर्टंट, आपल्या एरियामध्ये मुलांना जी, मी पण लहान गावाचीच आहे, आणि आपल्या एरियामध्ये मुलांना जी भीती असते दॅट इज अबाउट इंग्लिश. अँड इंग्लिश इज नॉट युअर बॅरियर. लँग्वेज इज नॉट युअर बॅरियर. तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये असून द्या, मराठी मिडियममधले असू द्या, सेमी इंग्लिशमधले असून द्या, जर तुमच्यामध्ये ती कपॅसिटी असेल तर तुम्ही काही पण करू शकताय. आणि इंग्लिश इज द इझिएस्ट लँग्वेज इन द वर्ल्ड. राईट? मराठी सगळ्यात जास्त डिफिकल्ट आहे. तुम्ही सरांना विचारू शकता. बरोबर? तर आपल्या इथे
जेव्हा मी मुलांकडे जाते आणि म्हणते की गो फॉर अ CFA करा, CPA करा, USचा कुठला कोर्स करा, मुलं म्हणतात मॅडम आम्ही मराठी मीडियमचे, आम्हाला जमणार का? तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, जर तुम्ही कुठला पण एज्युकेशन घ्यायला आता जर जाणार तर सगळ्या गोष्टी तुम्हाला इंग्लिश मिडियममध्येच आहे. तर यू शूड ॲक्सेप्ट इट, राईट? आणि ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. फक्त इंग्लिश येत नाही हे एक्सक्यूज देणं बरोबर नाही आहे. आपल्याला या गोष्टीवर स्किल आपले तुम्हाला जनरेट करावेच लागणार. हरभजन सिंग सगळ्यांना माहिती आहे? हिंदी मीडियममध्ये शिकलेले आहेत ते. आज ते कुठे आहात? नंबर 2 सुष्मिता सेन, माहिती आहे सगळ्यांना? मिस युनिवर्स, राईट? 7वीपर्यंत हिंदी मीडियममध्ये शिकलेल्या आहेत त्या. वाटतात त्यांना बघून? नाही. अनुपम खेर माहिती आहे? हिंदी मीडियम. तरी कुठला पण मीडियम असून दे, आज ते त्यांच्या पर्टिक्युलर फील्डमध्ये सक्सेसफुल आहेत का नाही? आहेत, राईट? आम्हाला इंग्लिश येत नाही किंवा आम्हाला बोलता येत नाही, हे जर तुम्ही एक्सक्यूज देत असाल, दिस इज नॉट अ प्रॉपर एक्सक्यूज. जर तुम्हाला तुमचं फ्युचर स्ट्रॉंग करायचं असेल, नंबर 1 चूज युअर करिअर ॲज पर युअर पर्सनॅलिटी, स्वतःचा स्वभाव बघा. नंबर 2 युअर इंटरेस्ट, IQ मॅटर्स, बट एवढं नाही जेवढं आपण त्याला प्रिफरन्स देतो. IQ इज सेकंडरी. तुम्ही मेहनत करून IQ वाढवू शकता. नंबर 3 युअर स्किल्स. फक्त रेग्युलर अभ्यास करून आणि 90 आणि 95% आणून नाही चालत. तुम्हाला मार्केटमध्ये जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या स्किल, कम्युनिकेशन स्किल, इंग्लिश अँड ऑल्सो ॲज वेल ॲज युअर पर्सनॅलिटी हे तुम्हाला सगळ्यांच्या समोर आणाव्याच लागेल. याला ऑप्शन नाही आहे. किती पण मोठे व्हा, किती पण एज्युकेशन घ्या, मार्केटमध्ये बोलावंच लागतं आणि त्या बोलण्यासाठी हे स्किल तुम्हाला डेव्हलप कराव्या लागते. सो आता जर तुम्ही मार्केटमध्ये गेला किंवा तुम्ही जर बाहेर पडला तुमच्या एज्युकेशन लाईफमधून, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मोठमोठ्या कंपनी विचारतात की तुमच्याकडे एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज काय आहेत, काय केलं तुम्ही स्टडी सोडून, हे विचारलं जातं. जर तुम्ही ॲब्रॉड एज्युकेशनसाठी जाणार असाल तर तुम्हाला तुमचा प्रोफाईल द्यावा लागतो की अभ्यास सोडून तुम्ही वेगळं काय केलं. IIMमध्ये जर पुढे कोणाला जायचं असेल किंवा IITमध्ये जायचं असेल, फक्त तुमचे स्कोअर बघितले जात नाही, इंटरव्ह्यू कंडक्ट होतात आणि त्याच्यामध्ये विचारलं जातं की तुमचे हॉबीज काय, एक्स्ट्रा स्किल्स काय, एक्स्ट्रा सर्टिफिकेशन कोर्स तुम्ही काय केलं आहे, या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. त्यामुळे फक्त स्टडीज करणंच आणि फक्त अभ्यासच करणं हे जे एकमात्र ट्रॅडिशनल वे आहे, तो वे आता राहिलेला नाही, पूर्णपणे बदलला आहे. लोकांना स्किल पाहिजे, एक्स्ट्रा स्किल पाहिजे, स्पेशलायझेशन पाहिजे, नॉट युअर स्कोअर. आय होप दिस पॉईंट इज क्लिअर. येस और नो? ओके. तर हे काही तुमच्यासमोर करिअर ऑप्शन्स आहे. आपल्याकडे टाईम नाही हे डिस्कस करण्यासाठी. तर माझा एकच इथे सांगण्याचा मुद्दा होता की करिअर चूज करताना सायन्स, कॉमर्स, आर्ट्स याला तुम्ही तोलू नका. तुमचे स्किल बघा, तुमची पर्सनॅलिटी बघा, स्वभाव बघा आणि नंतर डिसिजन घ्या काय करायचं आहे. लोकांना फॉलो करू नका. लोकांना फॉलो करून तुम्ही स्वतःची स्किल, स्वतःचं वैशिष्ट्य कमी करताय. तुम्ही स्वतःचं वैशिष्ट्य बघून पुढे जा. ओके, आय होप दिस इज क्लिअर. तर एक फक्त जाता जाता कविता तुमच्यासाठी. इवन आय एम CA सर, काही कविता मी लिहिते. सो एक कविता तुमच्यासाठी. जसा मासा उडू शकत नाही आणि पक्षी पोहू शकत नाही, जसा मासा उडू शकत नाही आणि पक्षी पोहू शकत नाही, तसा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा बनू शकत नाही. ईश्वराने दिला आहे प्रत्येकाला विशेष गुण एक. ईश्वराने दिला आहे प्रत्येकाला विशेष गुण एक. ओळखा आपल्या सामर्थ्याला तेव्हाच दिसेल दिशा अनेक. ओळखा आपल्या सामर्थ्याला तेव्हाच दिसेल दिशा अनेक. आयुष्य हा मिळतो एकदाच, आयुष्य हा मिळतो एकदाच, म्हणून झोकून द्या स्वतःला. करण्यात कामे अनेक, करण्यात कामे नेक, करण्यात कामे अनेक, करण्यात कामे नेक. सो
Thank you so much, Pramod sir and also Lathe sir for giving me such a great opportunity. इथे माझ्या हिशोबाने सगळ्यात लहान मीच आहे. स्टील आय ट्राय माय बेस्ट की इथे मी तुम्हाला आजच्या जनरेशनच्या हिशोबाने काय रिक्वायर्ड आहे मार्केटमध्ये ते सांगितलं आहे. आणि लक्षात ठेवा, संस्कार पाहिजेच, त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. सोबत तुम्हाला तुमचा एज्युकेशन हा पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. So I hope you like my lecture. Thank you so much for your valuable time. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. धन्यवाद मॅडम. आपण विद्यार्थ्यांना खूप साध्या सोप्या शब्दांमध्ये करिअर चूज करताना इम्पॉर्टंट काय आहे, आपलं स्किल आणि आपला इंटरेस्ट हा कशामध्ये आहे हे ओळखूनच आपण आपलं करिअर चूज केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. धन्यवाद मॅडम.